पाथरी तालुक्यातील तुरा शिवारामध्ये विद्युत रोहित्रामध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे ऊस शेतीला आग लागून ठालेगाव येथील शेतकऱ्याचा 4.5 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे। शेतकरी दीपक बंसीधर आतकरे यांचे तुरा शिवारात गट क्रमांक 184 मध्ये तसेच त्यांच्या वडिलांच्या नावावर गट क्रमांक 163 मध्ये शेती आहे। या दोन्ही शेतांमध्ये त्यांनी मागील वर्षी ऊस लागवड केली असून ऊस काढणी योग्य अवस्थेत होता। मात्र मंगळवार 9 डिसेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 वाजताच्या सुमारास या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्रातून अचानक घर्षण होऊन ठिणग्या ऊसाच्या शेतात पडल्या आणि काही क्षणातच आगीचा डोंब उसळून 4.5 एकर क्षेत्रातील ऊस जळून गेलाय। या आगीत गळपास असलेला ऊस जळाल्यानं शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलंय। उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या या शेतीवरच घराचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने आर्थिक संकट ओढावलंय असं नमूद करत या संदर्भात शेतकरी आतकरे यांनी पाथरी तहसीलदारांना निवेदन देऊन पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची विनंती केली आहे। ऊस जळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे।